Hello everyone, welcome to this session जिथे स्पेसिफिकली आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने मी हा फेसबुक लाईव्ह घेतोय. मी सागर बदाने, लाईफ अँड बिझनेस क्लॅरिटी कोच, आणि स्पेसिफिकली वेल्थचा जेव्हा विषय येतो, आपण लाईफमध्ये जेव्हा क्लॅरिटीचा विषय येतो, जेव्हा माझ्यासोबत बरेचसे एंटरप्रेन्योर्स डिस्कस करत असतात, क्लॅरिटीचा विषय जेव्हा आम्ही घेतो, तेव्हा लाईफमध्ये आपल्याला आपल्यासाठी आनंद म्हणजे काय, व्हॉट इज हॅपीनेस फॉर अस, याची क्लॅरिटीवर आम्ही वर्क करतो. तेव्हा लक्षात येतं की फॉर बिईंग हॅपी, फॉर लिव्हिंग अ फुलफिल्ड लाईफ, एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपले गोल्स अचीव्ह करणं गरजेचं आहे. आपल्याला ते एक्सपिरियन्सेस घेणं गरजेचं आहे जे आपल्याला हॅपीनेस देतात. त्या एक्सपिरियन्सेससाठी रिसोर्सेस लागत असतात बरेचसे, आणि त्या रिसोर्सेससाठी आपल्याला एक टूल लागतो ज्याला आपण म्हणतो पैसा. मनी इज रिक्वायर्ड टू हॅव दोज एक्सपिरियन्सेस इन लाईफ. मग त्या तो पैसा कमवण्यासाठी मग आपण काहीतरी करिअर निवडतो, इधर आपण जॉब करतो किंवा बिझनेस करतो. ओके. आणि तो करिअर निवडल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की येस, वी आर अर्निंग मनी, नाव वी नीड टू मॅनेज दॅट मनी. आणि इथे बरेच लोक चूक करतात की ते प्रॉपरली मॅनेज करत नाही. सो इन लाईफ क्लॅरिटी आय स्पेसिफिकली मेन्शन द वेज टू मॅनेज मनी, की तुम्ही कसं एक पार्ट तुमच्या टॅक्सेससाठी, पार्ट तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी, एक पार्ट चॅरिटीसाठी, तुमच्या जनरल एक्सपेन्सेससाठी आणि तुमच्या ऑपरेशनल एक्सपेन्सेससाठी, असा वेगवेगळे पार्ट्स तुम्ही अकाउंट्स क्रिएट केले पाहिजे, ज्याच्याने लाईफ खूप सोपी होते. पण यातला जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे फ्रेंड्स, तो आहे वेल्थ. आपली वेल्थ क्रिएट करणं. त्या वेल्थसाठी भरपूर गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यातले दोन मोठे अँगल्स असतात, सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट. आणि याच्याबद्दल बोलायला मी एक अशा व्यक्तीला बोलवलंय हु इज अ सुपर एक्सपर्ट इन दिस. आय विल टेल यू फ्रेंड्स, ह्या व्यक्तीने मला इतक्या अशा गोष्टी सांगितल्या ज्या मला कधीच माहित नव्हत्या वेल्थ बद्दल. आणि ही इज अ व्हेरी सिनियर चार्टर्ड अकाउंटंट फ्रॉम नाशिक, व्हेरी नॉलेजेबल, व्हेरी एक्सपिरियन्स्ड, आणि फक्त माझ्या रिक्वेस्टवर ते त्यांचं नॉलेज शेअर करायसाठी म्हणून इथे आलेले आहेत. सो प्लीज हेल्प मी वेलकम विथ अस चार्टर्ड अकाउंटंट CA प्रवीण कुलकर्णी सर. Yes, thank you very much. नमस्कार सर. Sagar, wish you all the best and happy and prosperous and wealthy Diwali to all of you and all entrepreneurs watching this particular session. थँक यू सर, सेम टू यू. सो मेनी पीपल ऑलरेडी नो यू, बरेच लोकांना तुम्हाला ओळखतात. सो स्पेसिफिकली आपण आता जी सुरुवात करू, तर पहिली गोष्ट जी मला तुम्हाला विचारायची, मी ज्या मुद्द्याबद्दल बोललो, सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट सर, की बऱ्याच वेळेला वेल्थ क्रिएशन जेव्हा म्हटलं जातं तेव्हा सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन शब्द समोर येतात. बऱ्याच वेळेला हेच कन्फ्युजन असतं की सेव्हिंग म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. थोडं या विषयावर आपण सुरू करावं असं मला वाटतं. बरोबर. नाही, सर्वात प्रथम अतिशय तुम्ही बेसिक प्रश्न घेतला, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि आपण नेहमी जेव्हा बघतो की आपले बेसिक्स जेव्हा क्लिअर असतात त्याच वेळेला आपल्याला स्ट्रॉंग रिझल्ट मिळतात. आणि प्रत्येक वेळेला बेसिक्सलाच परत रिव्हिजिट करायची गरज असते. आपण कुठेतरी काहीतरी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करायला जातो, काहीतरी वेगळ्या स्टाईलने करायला जातो. पण असं पूर्वी म्हटलं जायचं की ओल्ड फॅशन हार्डवर्क. तर तसं ओल्ड फॅशन हार्डवर्क आणि तोच अप्रोच वेल्थ क्रिएशन मध्ये लागतो. त्या संदर्भात आपण जेव्हा एखाद्या माउंटनची पहिली पायरी चढतो, जसं ट्रेकिंगला आपण एखादं गेलो, तर आपण पहिल्यांदा पर्वताकडे बघतो, आपण तिथलं वेदर बघतो, आणि देन वी स्टार्ट क्लाइम्बिंग. सो ऍट द टाइम ऑफ क्लाइम्बिंग वी हॅव आवर रिसोर्सेस विथ अस. आपल्याकडे पाणी असतं, आपल्याकडे हॅवरसॅक मध्ये काही गोष्टी असतात, काही इटेबल्स असतात, प्लस आपले गिअर असतात, म्हणजे आपले स्पोर्ट्स शूज असतील किंवा वेअर असेल. आणि मग देन वी कॅल्क्युलेट अँड वी स्टार्ट क्लाइम्बिंग. द सेम एनॉलॉजी इज अप्लाइड टू द इन्व्हेस्टमेंट ऑल्सो. जेव्हा सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट मधला माणसाला फरक कळला, तो बरोबर पर्वताच्या दिशेने राईट डायरेक्शन मध्ये चढायला त्यांनी सुरुवात केली. बरेच वेळेला तोच रस्ता सापडत नाही आणि पर्वताच्या बाजूला आपण जंगलामध्ये कुठेतरी काटेरी कंपाऊंड मध्ये आपण फिरत राहतो आणि आपण म्हणतो की मला काहीच जमलं नाही. सो सेव्हिंग म्हणजे इट इज ऍज सिम्पल ऍज दॅट, की तुमचा जो पैसा तुम्ही कमवलेला आहे तो तुमच्या खिशात पडून आहे, डाव्या किंवा उजव्या खिशामध्ये, किंवा तुमच्या सेव्हिंग बँक अकाउंटला पडून आहे, किंवा तुमच्या कंपनीच्या तुमच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये पडून आहे, तो निद्रिस्त आहे. म्हणजे सेव्हिंग म्हणजे आपण सेव्हिंग बँक अकाउंटचा बॅलन्स म्हणू शकतो, करंट अकाउंटचा बॅलन्स म्हणू शकतो, किंवा आपल्या घरामध्ये असलेले पैसे आपण म्हणू शकतो, की जे आपण आपल्या नॉर्मल कमाईमधनं सेव्ह केलेले आहेत, विच वी आर केप्ट इट रिझर्व फॉर अवर एक्सपेन्सेस. पण मग याच्या पलीकडे जेव्हा आपण विचार करायला लागतो की याच्या पलीकडे काय, की माझ्याकडे समजा 10,000 रुपये आहेत, पण माझी रिक्वायरमेंट 5,000 रुपयाचीच आहे, तर उरलेले 5,000 रुपये मी गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. आणि जेव्हा मी गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा मी दुसरं पाऊल पुढे इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकतो. पहिलं सेव्हिंग हे पाऊल आहे, दुसरं इन्व्हेस्टमेंट हे पाऊल आहे. तर त्या दृष्टीने मग इन्व्हेस्टमेंट कडे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला भरपूर ऑप्शन्स आहेत. सो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला हा फरक आहे.
परफेक्ट. सो सेव्हिंग इज द फर्स्ट स्टेप फ्रेंड्स आणि इन्व्हेस्टमेंट इज सेकंड स्टेप. आणि स्पेसिफिकली सर एवढं ट्रेकिंगचं एक्झाम्पल यासाठी देऊ शकता कारण सर एक मोठे अविड ट्रेकर आहेत. अमेझिंग ट्रेक्स केले आहेत त्यांनी. मेनी पीपल नो हिम अबाउट दॅट. सो सर नेक्स्ट पॉइंट इज अबाउट कॅश फ्लो. कॅश फ्लो हा विषय जो आहे हा खूप इम्पॉर्टंट होऊन जातो जेव्हा आपण सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, वेल्थ क्रिएशन हे विषय बघतो. तर कॅश फ्लो याच्यावर थोडा तुम्ही भर टाकाल तर. मी याच्यात एक साधं सिंपल उदाहरण देईल की आपण जेव्हा शाळेमध्ये होतो, आता कोणी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होतो, कोणी मराठीमध्ये होतं. मला माझ्या केसमध्ये आठवतं, मी जेव्हा पेटे स्कूल शाळेमध्ये होतो, तेव्हा आम्हाला 7वी मध्ये असताना एक सेव्हिंग बँक अकाउंट आम्हाला कंपल्सरी उघडायला सांगितलं होतं. आणि आम्ही तेव्हा स्टेट बँकेत जाऊन ते अकाउंट उघडलं होतं. माझ्याकडे त्या पासबुकाची अजूनही कॉपी पडलेली आहे, ती मी जतन केलेली आहे. कारण का त्या पासबुकामध्ये लाईनमध्ये उभं राहून तेव्हा मी ₹5 भरले होते. आणि एव्हरी मंथ आय यूज टू कॉन्ट्रीब्युट ₹1 टुवर्ड्स दॅट. हे आम्हाला तेव्हा सांगितलं होतं 7वी मध्ये शाळेमध्ये. तर ही गोष्ट असेल मे बी 1977-78 ची असेल. पण त्यावेळेला सेव्हिंग्ज म्हणजे काय, पासबुक म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्यावेळेला ओरिएंटेशन मध्ये होत्या. या अतिशय चांगल्या होत्या. आणि आजकाल सुद्धा मी मगाशी म्हटलं ना, ओल्ड फॅशन आडवर किंवा बेसिक स्टडी परत परत द्यायची गरज आहे. आपण सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे की आपण इन्व्हेस्टमेंट काय करतो आहे. तर त्या दृष्टीने कॅश फ्लो म्हणजे काय शेवटी, की मी जर ऍट द एंड ऑफ द मंथ समजा मी ₹2,000 अर्निंग केलं किंवा ₹20,000 अर्निंग केलं किंवा 2 लाख केलं किंवा 20 लाख केलं. तर माझं त्याच्यातनं खर्च जाऊन, खर्च जो काय कंपनीतला मी मी असं इथे गृहीत धरतोय की तुम्ही एंटरप्रेन्योर सगळेजण आहात, बिझनेसमॅन आहात. तुमचा दर महिन्याला सेल झाला, पर्चेस त्यातनं वजा झाला, खर्च वजा जाऊन तुमच्याकडे समजा एक ₹5,00,000 महिन्याला राहिले. त्या 5 लाखाचा मी त्याला मी कॅश फ्लो समजतो. दॅट इज माय पर्सनल कॅश फ्लो. दॅट इज ओन्ड बाय मी. आणि मग त्या 5 लाखामध्ये मी एक्सेल शीट मेंटेन करायला पाहिजे, की त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या एक्सपेन्सेसचे कॉलम केले पाहिजे ऑन अ कन्सिस्टंट बेसिस. किंवा माझे घर खर्च काय आहे? घर खर्चामध्ये तुमचे 10 प्रकार असतील. प्लस माझं काही शॉपिंग आहे का? प्लस माझं अजून कोणाला देणं आहे का? हे सगळं करून इन्शुरन्सचे प्रीमियम, पीपीएफ, इन्व्हेस्टमेंट, ईएमआय, खर्च हे सगळं जाऊन माझ्याकडे नेट कॅश फ्लो किती राहतो. हे जर आपण काढायला आपल्या अंगवळणी पडून घेतलं, हे फार अवघड आहे. बोलणं सोपं आहे. एसी मध्ये बसून, पंख्याखाली बसून गप्पा मारणं खूप सोपं आहे. पण इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कन्सिस्टंटली मेंटेन इट. हे जर आपण केलं ना, तर आपल्याला आरशासारखी स्वच्छ इमेज आपली दिसते, की आपल्याकडे नक्की किती पैसे इन्व्हेस्ट करायला आहे. आपल्याला बरेच वेळा हेच माहित नसतं. आता मला सुद्धा माहित नाही की मी ₹1,00,000 इन्व्हेस्ट करू शकतो का 50,000 इन्व्हेस्ट करू शकतो. अनलेस माझ्याकडे आजची 13 तारीख आहे. 12 नोव्हेंबरची जर माझी बॅलन्स शीट माझ्यासमोर आलेली असेल, तर मला कळेल की मी ₹5,00,000 इन्व्हेस्ट करू शकतो. पण मी आता आंधळी पट्टी लावून काय इन्व्हेस्ट करतो? 1,00,000च इन्व्हेस्ट करतो. तर ₹4,00,000 माझ्या परत सेव्हिंगला पडून राहतात. विच डझंट अर्न एनिथिंग. येस. या दृष्टीने प्रत्येक माणसाने, मग तो सॅलरीड पर्सन असेल, प्रोफेशनल असेल, बिझनेसमन असेल, कारखानदार असेल, एंटरप्रेन्योर असेल, त्यांनी कॅश फ्लो मेंटेन जर केला, कॅश फ्लो मध्ये हे सगळे जर कन्सिस्टंटली कॉलम मेंटेन केले आणि तुझं आपण म्हणतो ना एखादी सवय लागायला समजा 2 महिने, 4 महिने, 6 महिने लागतात. तसा प्रकार आहे तो. कॅश फ्लो जर आपण मेंटेन करायला सुरुवात केली, तर आपल्याला कन्सिस्टंटली कळतं की आपल्याकडे किती पैसे इन्व्हेस्ट करावे. सो आपलं इन्व्हेस्टमेंट अमाऊंट राईट अमाऊंटची होऊ शकते. त्याचा सायझिंगचा बेनिफिट पण तुम्ही घेऊ शकता. करेक्ट. बरेच वेळा अंडर इन्व्हेस्ट राहणं हा सुद्धा ऍट्रिब्यूट मी इन्व्हेस्टर्स मध्ये बघितलेला आहे. म्हणजे आता एक पॅन्डेमिकचं उदाहरण द्यायचं झालं तर मार्च महिन्यामध्ये माझे क्लायंट आले होते. त्यांना इन्व्हेस्टमेंटचा आम्ही विचार केला, तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. पण त्यांनी ते 50% पैसे इन्व्हेस्ट केले. का? रिझन्स नोन टू हिम. त्याच्यामुळे आपला कॅश फ्लो त्याच्यासाठी एकदम स्ट्रॉंग पाहिजे. बिझनेसमॅनच्या बाबतीमध्ये त्याची बॅलन्स शीट अपडेटेड पाहिजे. प्रोफेशनलच्या बाबतीत त्याची बॅलन्स शीट अपडेटेड पाहिजे. सॅलरीड माणसाच्या बाबतीत त्याचं पासबुक आणि त्याचं खर्चाची एक्सेल शीट मेंटेन पाहिजे. दिस विल गिव्ह हिम अ परफेक्ट पिक्चर. परफेक्ट. इथे मला ना सर एक पॉइंट आठवतो. मी रिसेंटली एक पोस्ट लिहिली होती. देयर इज अ बिग डिफरन्स बिटवीन एव्हरीबडी ऑलरेडी नोज दॅट वर्सेस एव्हरीबडी ऑलरेडी डज दॅट. ते भरपूर लोकांना माहित असतं ह्या बेसिक गोष्टी, पण ते म्हणतात हे तर नॉर्मल आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण भरपूर नेहमी सगळे लोक हे करत नाही. सो इट्स देयर इज अ बिग डिफरन्स. तुम्ही जसं म्हटले ना एसी मध्ये बसून बोलणं खूप सोपं आहे, पण करणं बऱ्यापैकी अवघड आहे, सवय लावणं अवघड आहे. सो फ्रेंड्स, हायली रेकमेंडेड सर जसं म्हणताय तसं कॅश फ्लो मेंटेन करायची क्लॅरिटी तुमच्या समोर असू द्या. इफ यू हॅव द क्लॅरिटी की आपल्याकडे किती कॅश फ्लो आहे, काय माझ्याकडे आत्ता आहे, यू विल मेक द मोस्ट ऑफ एव्हरी पेनी. प्रत्येक रुपयाचं तुम्ही मॅक्झिमम रिटर्न्स करू शकाल, जसं सर म्हटले तसं. तर सर आता विषय निघालाच आहे, तर इन्व्हेस्टमेंटवर आपण आलोय. सो प्लीज पुट अ लाईट ऑन. मला माहित आहे तुम्ही एकदम डिटेल्ड तुमच्याकडे नॉलेज आहे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सवर, तर प्लीज त्याच्याबद्दल बोला सर. नाही, कसं आहे माहितीये का,
इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा सर्वात पहिला चांगला इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन बिझनेसच्या बाबतीत कुठला? स्वतःच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं. परफेक्ट. Because where he is good at, where he is having a mastery of multiplying the money in the own business. त्याला अकाउंटिंगच्या पार्लन्स मध्ये इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणतात, IRR म्हणतात. आम्ही खूप बिझनेसमॅनशी जेव्हा डिस्कस करतो तेव्हा तो सांगतात की तुम्ही किती रिटर्न तुम्ही या प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला मिळू शकतात असं एस्टिमेट करून आम्हाला सांगू शकता. आम्ही सांगतो XYZ रिटर्न त्याच्यापेक्षा दुप्पट रिटर्न तर मी माझ्या धंद्यामध्ये कमवतो. हे त्यांचं कायम लॉजिक आणि आर्ग्युमेंट असतं आणि ते त्यांची जागी योग्य आहे, मी चुकीचे असं म्हणत नाही. पण मग शेवटी ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही हे कायम करत राहणार आहे का? तुम्हाला एक तुमचं या पर्टिक्युलर सेव्हिंग मधनं तुम्ही अशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे की विच इज डिफरंट फ्रॉम युअर बिझनेस. म्हणजे तो बिझनेस डी रिस्क, तो पैशाचं अर्निंग डी रिस्क पण झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला बिझनेसला खूप मोठी रिस्क असते. आपण बघितलं की आता पॅन्डेमिक मध्ये काही लोकांचे बिझनेसेस एकदम कमी झाले कारण का लोकांनी आता घरून काम करायला सुरुवात केली, ऑनलाईन काम करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे त्या रिलेटेड बिझनेसला खूप रिस्क झाली. जसं काही वर्षापूर्वी झेरॉक्सचा बिझनेस एकदम तेजीमध्ये होता, पण जसं कॅम स्कॅनर टाईपचे हे आले, ऍप्स आले किंवा तसे तत्सम ऍप आले पीडीएफचे, तर आज तुम्ही मी सुद्धा 10 वेळा विचार करतो की झेरॉक्स काढावी की नाही. पूर्वी मी झेरॉक्स काढायचो, इन्कम टॅक्सचे रिटर्नचे आम्ही 3-3 कॉपी काढायचो. एक क्लायंटला जाईल, एक आमच्या फाईलला राहील आणि एक इन्कम टॅक्सला जाईल. सो गॉन आर द डेज. सो ज्या माणसाने त्या झेरॉक्सच्या अर्निंग मधनं तेव्हा डिरिस्किंग जर केलं असेल तर तो आज दुसऱ्या बिझनेसमध्ये सेफली सेल थ्रू करू शकतो. बरेच वेळेला एंटरप्रेन्युअरला तो बिझनेस कन्सिस्टंटली युगानुयुग चालेल असं वाटत असतं, पण बिझनेस मधल्या रिस्क आपल्याला माहिती नसतात. म्हणून मग आपण थोडं डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ करून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. अँड ॲज यू हॅव आस्क्ड की इन्व्हेस्टमेंट मध्ये मग भरपूर ऑप्शन्स आहे. रिअल इस्टेट आहे, तुम्हाला गोल्ड आहे, सिल्वर आहे किंवा मेटल्स आहे किंवा कमोडिटीज आहे किंवा फिक्स डिपॉझिट आहे अगदी सेफ, किंवा मग तुम्हाला फायनान्शियल असेट्स मध्ये म्युच्युअल फंडचे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा तुम्हाला शेअर्स मध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता, F&O मध्ये करू शकता इन्व्हेस्ट. त्याच्यात आपण आपल्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे, आपल्या शॉर्ट टर्म लॉंग टर्म गोल प्रमाणे, आपल्या फॅमिली प्रोफाईल प्रमाणे, आपल्या टॅक्स प्रोफाईल प्रमाणे, आपल्या एज्युकेशन प्रोफाईल प्रमाणे आपण आपली इन्व्हेस्टमेंट करण्याचा पर्याय विथ अ कन्सल्टंट निवडला पाहिजे. येस, तुम्ही हा खूप महत्वाचा पॉईंट सांगितला सर. खूप सिम्पली सांगितलं पण खूप महत्वाचं आहे की बऱ्याच वेळा लोकांना असं असतं की केलं पाहिजे पण विथ द हेल्प ऑफ अ राईट कन्सल्टंट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे बोलले की फ्रीडम, प्रत्येक एंटरप्रेन्योरचा गोल असतो की मला काहीतरी फ्री व्हायचं म्हणून तो एंटरप्रेन्योरशिप निवडतो, म्हणून तो हा रिस्क घेतो स्वतःचा बिझनेस करायचं, काहीतरी करायचं. आणि त्या रिस्कला पुढे जाऊन त्याचा इंटरेस्ट असतो की मला फ्रीडम मिळावं, त्याच्यासाठी त्याला एक फायनान्शियल वेल्थ क्रिएट करणं गरजेचं आहे. बट इफ यू ओनली थिंक्स की अरे माय बिझनेस इज गोइंग टू गिव्ह मी द बेस्ट रिटर्न्स आणि डायव्हर्सिफिकेशन नसेल आणि जर त्या बिझनेसमध्ये डिस्ट्रप्शन आलं तर त्रास होऊ शकतो. परफेक्टली सेड सर. आता तुम्ही हे सगळे ऑप्शन सांगितले इन्व्हेस्टमेंटचे. बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो की माझी सगळी इन्व्हेस्टमेंट ना सर रिअल इस्टेट मध्ये होऊन गेलेली आहे, माझी मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेट किंवा गोल्ड मध्ये आहे आणि मी याच्यात मला काहीच माहित नाही म्युच्युअल फंड्स मध्ये किंवा मला शेअर्स बद्दल काही माहित नाही किंवा मी म्हणजे एव्हरीथिंग इज इन वन बास्केट और मॅक्झिमम 2 थिंग्स. तर त्यावेळेला काय करावं आणि व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? नाही, याला मी एकच सांगेल, मोस्ट ऑफ द केसेस मध्ये मी बघितलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट सायकोलॉजी म्हणा किंवा बिहेवियरल सायन्स जे आहे इन्व्हेस्टमेंटचं, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द एंटरप्रेन्युअर्स, मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर, वी कॅन से एंटरप्रेन्युअर पेक्षा, ते हॅव अ माइंडसेट की मी सगळं करू शकतो. म्हणजे दे मे बी गुड ॲट अर्निंग द मनी, they may be good at taking the risk in their business and multiplying the money, but they may not necessarily be good at multiplying the money. आणि बरेच वेळेला ही आग्रही भूमिका घेतली जाते की मला सगळं कळतं आणि मग तिथेच गल्लत होऊ शकते की तिथे तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स मिळू शकत नाही रिस्क ऍडजस्टेड. कधी पण इन्व्हेस्टमेंट मध्ये बेसिक प्रिन्सिपल आहे की रिस्क कमी करून लिक्विडिटी माझ्या हातात राहून मी माझे रिटर्न्स कशी मॅक्सिमाइज करू. मी कुठल्या तरी एक डिरेक्शनला गेलो, मी परत तेच एनालॉजी देईल, माउंटन्सला गेलो, मला पायऱ्यांनी व्यवस्थित चढायचंय पण साईडला कडा दिसतोय, पण कड्यावर जर मी चढायला गेलो तर माझ्याकडे जर नीट व्यवस्थित बोल्ट मारलेली नसतील, माझ्याकडे बॉडी हार्नेस नसेल, माझ्याकडे नीट प्रॉपर बोल्टर कोणी नसेल, हेल्मेट नसेल, आय एम गोइंग टू फॉल बिकॉज आय एम टेकिंग द रिस्क. सो ती रिस्क अवर्शन आपण करायला पाहिजे आणि मग ती रिस्क अवर्शन तुम्हाला कन्सल्टंटच्या थ्रू येण्याची शक्यता दाट आहे असं मी म्हणेन.
म्हणजे असं मी म्हणेल की काही एंटरप्रेन्योर स्वतः करू पण शकत असतील, पण ते रिस्क कमी करण्याचा मार्ग म्हणजे यू कन्सल्ट अँड ऍडवायझर. सर मी तर हायली रेकमेंड करतो, दॅट इज द कारण बेस्ट थिंग यू विल बी डुइंग फॉर यू. येस, मी हे हायली रेकमेंड करतो, कारण मी हे वाक्य नेहमी वापरतो, एव्हरीथिंग दॅट कॅन बी डेलिगेटेड हॅज टू बी डेलिगेटेड. जर मला डेलिगेट करता येते तर डेलिगेट केलं पाहिजे, कारण मी माझ्या बिझनेस मध्ये एक्सपर्ट आहे तर तिथे लक्ष द्यायला पाहिजे. जो ह्या कामात एक्सपर्ट आहे त्याला मी त्याच्यासाठी अपॉइंट केलं पाहिजे किंवा त्यांना ते त्यांच्याकडून सल्ला घेतला पाहिजे. आता तुम्ही हा आणि सर्वात मला एक महत्वाचा मुद्दा हायलाइट करायचा आहे की तुम्ही प्रोफेशनल तुमचे कोर्सेस कंडक्ट करता, मी माझा सीएचा प्रोफेशन करतो किंवा एव्हरीबडी इज डुइंग हिज प्रोफेशन ऑर बिझनेस. मग आपण आपल्या बिझनेस मध्ये केवढी मेहनत करतो नवीन नवीन असाइनमेंट मिळण्यासाठी, नवीन नवीन काय काय मिळण्यासाठी. सो हार्डवर्क इज नेसेसरी फॉर मल्टिप्लाइंग द बिझनेस, मल्टिप्लाइंग द प्रोफेशन. सो ऍट द सेम टाइम हार्डवर्क इज नेसेसरी फॉर मल्टिप्लाइंग द मनी ऑल्सो. तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ डिफाईन केला, इन्व्हेस्ट केला, तुम्ही त्याला तेवढं हार्डवर्क करा. दर 3 महिन्यानंतर, दर 6 महिन्यानंतर त्याच्यामध्ये परत रिव्हिजिट करा की हे बरोबर चाललेलं आहे की नाही. परत आपण एक एक्झाम्पल घेऊ. मी जर एखादी बिल्डिंग बांधायला काढली, तर त्या बिल्डिंगची साईट चालू आहे, जरी मी एखादा पीएम कॉन्ट्रॅक्टर दिला, पीएमएस काय म्हणतात, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट दिला किंवा अजून मी 4 बेस्ट एजन्सी हायर आउट केल्या, तरी सुद्धा मी तिथे जाऊन बघितल्याशिवाय मला कळणार नाही ना काय प्रोग्रेस आहे त्याचा. तसं आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटची. तुम्हाला इमारत उभी करायची आहे, तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला कॉलमलेस इमारत पाहिजे, मोठे स्पॅनवाली पाहिजे, मल्टी स्टोरेज बिल्डिंग पाहिजे का छोटस तुम्हाला एक टेंट टाईप किंवा एक 1 स्टोरी पाहिजे. इट टोटली डिपेंड्स ऑन युअर एम. फक्त माझा सांगण्याचा मुद्दा आहे की तुम्ही गुंतवणुकीची रिटर्न मल्टिप्लाय करण्यासाठी सुद्धा हार्डवर्कची गरज आहे. ट्रू ट्रू. म्हणजे ते असं फक्त मी टाकून दिले पैसे, लक्ष नाही दिलं किंवा अच्छा सगळे करताय तो म्हणून जो कॅज्युअल ॲटिट्यूड आहे ना तो चुकीचा आहे. सगळे असं नाही, कन्सल्टंट पण चुकू शकतो, कन्सल्टंटचे पण अंदाज चुकू शकतात, मार्केट आहे शेवटी. पण ती तुम्ही करेक्ट केली पाहिजे ना. इफ यू आर एंटरिंग इन टू द सी आणि गोइंग इन टू वन डायरेक्शन, पण तुम्हाला कळतंय की तिकडे पाणी ओढतोय तुम्हाला काहीतरी कशाने तरी, देन यू नीड टू नेव्हिगेट टू द अदर साइड टू सेफगार्ड युअर शिप. सेम एनालॉजी. परफेक्ट परफेक्ट. सर आता तुम्ही माइंडसेट बद्दल बोलले, माइंडसेट ऑफ अ इन्व्हेस्टर, तर याबद्दल तुम्हाला अजून काही पॉइंट्स हायलाइट करायचे का? मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. तुमच्या समोर मी 2 ऑप्शन ठेवले. फर्स्ट ऑप्शन इज गो थ्रू इकॉनॉमिक टाइम्स, सीएनबीसी न्यूज, मनी कंट्रोल न्यूज, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड लिव्ह परपेच्युअली अँशियस. आणि सेकंड ऑप्शन तुम्हाला आहे गो टू अ कन्सल्टंट फॉर ऍडवाइस. सो याच्यातून तुम्ही कुठला चूज कराल? सेकंड ऑप्शन ऐकायला पण खूप छोटस आणि छान आहे आणि करायलाही मला वाटतं नक्कीच छान आहे. कारण म्हणून तर माइंडसेट बद्दल जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा माइंडसेट हा पाहिजे की हाऊ आय विल बी एबल टू बिल्ड माय पोर्टफोलिओ. हल्ली काय झालंय माहितीये का की इन्व्हेस्टमेंट तुम्हाला विदाउट कन्सल्टंट पण करता येतात. तुम्हाला डायरेक्ट मोड मध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट काही करू शकता. अजून स्टॉक मार्केटमध्ये तो प्रकार आला नाही, पण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये तो प्रकार आहे. पण कुठेतरी इन्व्हेस्टरच्या मनामध्ये हे असतं की मी ते 0.5% किंवा 0.25% मी सेव्ह करेल सो दॅट आय विल बिल्ड माय रिटर्न्स. पण त्याचं पण स्टॅटिस्टिक जेव्हा आपण बघतो की जे लोक त्या मार्गाने गेले त्यांना कळलंच नाही त्या गाडीतनं कधी एक्झिट करायचं म्हणून. त्यांनी अँशियस होऊन किंवा जास्त भावना विवश होऊन त्यांना उडी मारून टाकली, त्यांनी त्याचं नुकसान केलं. ते नुकसान खूप मोठं होतं ऍज कम्पेअर्ड टू दॅट 0.5%. सो व्हॉट इज कॉस्ट सेंटर अँड व्हॉट इज प्रॉफिट सेंटर, that one must understand very clearly in multiplying the returns in investment. बऱ्याच वेळा चांगले लोक ज्या गोष्टी कॉस्ट सेंटर असतात त्याला प्रॉफिट सेंटर ट्रीट करतात आणि ज्या प्रॉफिट सेंटर त्याला कॉस्ट सेंटर. ती चूक जर नाही केली तर आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात. परफेक्टली सेड सर. हे कॉस्ट सेंटर आणि प्रॉफिट सेंटरचा जो तुम्ही विषय मांडला याच्यावर एक मला सिंपल वाक्य आठवतं, नेव्हर स्टार्ट एनिथिंग विच यू कॅनॉट स्टॉप. बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हटले गाडीत बसून जातो पण कुठे उतरायचं माहितीच नाहीये. इन्व्हेस्ट करून टाकले पैसे, पण कधी त्याचं प्रॉफिट बुक करायचं, कधी कुठे हे करायचं, याच्यासाठी कन्सल्टंटच पाहिजे. नाही, आज मी एक उदाहरण तुम्हाला अजून देतो की आज तुम्ही पण एवढ्या इंडस्ट्रीमध्ये काम करता. सॉरी एक मिनिट. तुम्ही पण काम करता, तुम्हाला पण सगळ्या कंपन्यांचे अनालिसिस आहेत,
तुम्हाला माहिती आहे, आपले जे काही तुमचे क्लायंट्स असतील, आता जे कोणी ऐकत असतील किंवा जे लॉग इन असतील, त्यांना आज आपण सगळ्यांना जर इथे प्रश्न विचारला ना, की तुम्ही मला सांगा कुठल्या कंपनीच्या स्टॉक मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, एव्हरीबडी विल रेज देअर हँड बिकॉज दे हॅव द न्यूज फ्रॉम CNBC, they know everything from money control, they are having so many apps in their mobile. पण हे सगळं तुम्हाला मला कुठल्या गाडीचं तिकीट काढायचं हे माहिती, पण कुठल्या गाडीतनं उतरायचं हे आपल्याला माहिती नाही ना. त्या गाडीचा प्रॉब्लेम पुढे झाल्यानंतर आपली गाडी डिरेल होऊन जाते. पण तिथे ऍडवाइसची गरज आहे, तिथे हँड होल्डिंगची गरज आहे. परफेक्ट. That's the importance of an expert, friends. कारण हे मला ना खूप उशिराने कळलं होतं. मी हे बऱ्याच वेळेला करायचा प्रयत्न केला होता स्वतः. नॉट ओनली इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, बऱ्याच ठिकाणी आपण प्रयत्न करतो की मी एक उदाहरण देत असतो की एखाद्या मुलाला, यंग मुलाला लक्षात येतं की अरे मी जिम केली पाहिजे, मी जिम मध्ये गेलो पाहिजे. आणि मग तुम्ही जर 2 लोक असतात, 2 मुलं, एक कन्सल्टंटची, एक एक्सपर्ट कोचची हेल्प घेतो आणि एक मुलगा आहे जो स्वतःहून करायला जातो. तर जो स्वतःहून करायला जातो त्याला तुम्ही काही महिन्यांनी बघता तर वरची बॉडी पूर्ण बिल्ड असते आणि खाली बारीक पाय असतात. कारण तो तेच करतो जे त्याला वाटतं चांगलं आहे दिसायला. So this is what happens when there is no proper coaching or no proper consultant who is helping you out. So friends, it's very important. Coaching, consulting घ्या. ते 0.5% 1% वाचवायचं जे सर बोलले म्युच्युअल फंड मध्ये, तो प्रयत्न करायचा मी विचार केला. मी फक्त बसलो तर ते फक्त शोधायलाच मला इतके तास गेले. मी विचार केला एवढे तास माझ्या बिझनेस मध्ये टाकतो आणि हे काम मी कन्सल्टंटला देतो आणि मला नक्कीच त्याचे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. जसं फूड न्यूट्रिशन असतात ना, तसं इन्व्हेस्टमेंट न्यूट्रिशनची पण गरज आहे बाजाराला. तुमची इन्व्हेस्टमेंटची तब्येत सुधारण्यासाठी जे न्यूट्रियन्स लागतात प्रॉडक्टचे वेगवेगळे, ते देणारा चांगला तुमच्याकडे एक्सपर्ट पाहिजे, तरच तुमची आर्थिक तब्येत सुधारणार. व्हेरी नाईस पॉइंट सर. एकदम म्हणजे आपण आपल्या वेल्थ एरियाला फ्रेंड्स एक याच्यासाठी एक ऑर्गॅनिझम, आपल्या एका ऑर्गन सारखं ट्रीट केलं पाहिजे, लाईफच्या एका पार्ट सारखं, की त्याला आपल्याला जसं सर म्हटले न्यूट्रिशन पाहिजे, त्याला कधी कसली गरज आहे, कुठल्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मधून आपण कधी एंटर केलं पाहिजे, कधी एक्झिट केलं पाहिजे, हे सगळं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि हे नॉलेज मध्ये जरी कन्सल्टंट आहे तरी तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तिथे सुद्धा हार्डवर्क गरजेचं आहे, सर जसं बोलले तसं. थँक्यू व्हेरी मच सर फॉर दॅट इम्पॉर्टंट पॉईंट. आता सर पुढचा पॉईंट येतो इन्व्हेस्टमेंट रिलेटेडच, की चाइल्ड फ्युचर हा एक खूप मोठा मुद्दा आहे आपल्या कल्चरमध्ये, इंडियन कल्चरमध्ये. मुलांच्या भविष्यासाठी म्हणजे लाईफ गोल्सच सेट करताना असे सेट केले जातात. म्हणजे मी माझ्या क्लायंट्सला हेल्प करतो फायनान्शियल कॅलेंडर बनवायला, किंवा फायनान्शियल कॅलेंडरचा जो मेजर पॉईंट असतो तो त्यांच्या मुलांचं एज्युकेशन किंवा लग्न किंवा करिअर असा असतो. तर त्याबद्दल आपण इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्सनी कसं बेस्ट बेनिफिट करून घेऊ शकतो, किंवा एका कमी एज मध्ये जर कोणी सुरू केलं, हे बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असतं, पण याच्यावर तुमचा मला एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे की कसं चाइल्ड फ्युचर सेक्युअर आणि बेटर करता येतं. नाही, याच्यामध्ये मी एकच सांगेल की जेव्हा आपण आपल्या किड्सचं प्लॅनिंग करतो, त्या किड्सच्या प्लॅनिंग मध्ये एज्युकेशनचं प्लॅनिंग झालं, त्यांच्या फ्युचरचं आणखीन काही हायर एज्युकेशनचं प्लॅनिंग झालं, किंवा त्यांच्या बिझनेसच्या सेटलमेंटचं प्लॅनिंग झालं, किंवा त्यांच्या मॅरेजचं प्लॅनिंग झालं, आणि आफ्टर मॅरेज आणखीन पण त्यांच्या काही सेटलमेंटसाठी कॅपिटल लागलं ते प्लॅनिंग झालं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ऍज अ पॅरेंट म्हणून लक्षात घ्यायला लागतात. तर मग त्याच्यामध्ये बेस्ट वे टू स्टार्ट अर्ली, म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी जेवढा अर्ली स्टेज मध्ये असेल, स्कूल डेज मध्ये आहे, 2 वर्ष, 3, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड, तिथपासून तुम्ही ते प्लॅनिंग जर चालू केलं तर तुम्ही फार खूप पुढे चांगल्या पद्धतीने पोहोचू शकता. हे अशी खूप उदाहरणं बघितलेले आहेत की द पर्सन, द पॅरेंट हू आर एबल टू इन्व्हेस्ट अ लमसम अमाउंट एट अ व्हेरी स्मॉलर एज ऑफ दॅट पर्टिक्युलर किड have taken a very handsome amount when actually that amount was required for the higher education. हायर एज्युकेशन त्यावर 30 लाख रुपये भरायला लागले किंवा 40 लाख रुपये भरायला लागले, त्यावेळेला त्यातला 75% 80% पार्ट इथनच उभा राहून गेला. सो पॅरेंट्स मस्ट अंडरस्टँड की दे शुड नॉट स्ट्रेच देअर फायनान्सेस ॲट द लॅटर पार्ट ऑफ देअर करिअर फॉर द fulfillment of the dream of their child. If they plan in advance, their finances will not go haywire. आणि आज कोणी पण, कुठलाही पॅरेंट, सेल्फ रिस्पेक्टिंग पॅरेंट, कुठलाही पुढच्या नेक्स्ट जनरेशन वरती अवलंबून फायनान्शियली राहायला त्याला आवडणार नाही. ठीक आहे, फायनान्शियल पुढचे चांगले आहेत, पुढची पिढी चांगली आहे, सुसंस्कारित आहे, त्यांनी केलेल्या संस्कारांचा रिझल्ट आहे, फाईन इनफ. पण तरी इंडिपेंडेंटली बरेच वेळेला याच्यामध्ये इमोशन्स ऍड होतात, आणि मग इमोशन्स आणि इन्व्हेस्टमेंटचे नातं डायरेक्ट नाहीये, ते रिव्हर्स आहे. तुम्ही खूप इमोशनल झाला तर तुम्ही चुकीचे डिसिजन घेणार.
सो यू शुड बी व्हेरी न्यूट्रल वाईल टेकिंग द डिसिजन. आणि मग किड्सच्या प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये त्यांचं गोल सेट करा, ती काय एज्युकेशन घेणार आहे, ते काय हायर एज्युकेशन घेणार आहे. अज्युम करा, आज त्यांना सांगता येत नाही ते डॉक्टर होणार आहे का, इंजिनियर होणार आहे का, अजून प्रोफेशनल होणार आहे. पण मग तुम्ही ऍज अ पॅरेंट काहीतरी अज्युम करा की याचं लायकिंग असं होऊ शकतं. ऍटलीस्ट यू विल रीच टू द आग्रा इफ यू आर नॉट रिचिंग टू द दिल्ली. इफ यू वॉन्ट टू रीच टू दिल्ली, ऍटलीस्ट यू विल रीच टू द आग्रा. करेक्ट. आग्र्याला जर तुम्ही पेठे खाऊन त्यांचं पोट भरून त्यांना हॅपी करू शकाल की नाही. ते जेव्हा आग्र्याला जातो ना तेव्हाच लक्षात येतं, तोपर्यंत लक्षात येत नाही. आणि तिथून दिल्ली जास्त लांब पण नाही, ते बाकीचं स्वतः करू शकतील. हा, तिथनं काय आग्रा ते दिल्ली किती आहे, 1 तास 2 तासाचा प्रवास आहे, 3 तासाचा प्रवास असतो. व्हेरी नाईस एक्झाम्पल सर. आणि आता याच्यात तुम्ही खूप महत्वाचा पॉइंट टच केला सर, की बऱ्याच आज जो कोणी आहे व्यक्ती, एंटरप्रेन्योर आहे, सर्व्हिसमॅन आहे, कोणी पण आहे, त्याला उद्या जाऊन नेक्स्ट पिढीवर डिपेंडंट राहणं आवडणार नाही आणि राहायलाही नको. मुळात आताची जी आपली न्यूक्लियर फॅमिली कॉन्सेप्ट आणि हे सगळं चाललेलं आहे, तर याच्यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग हा एक खूप महत्वाचा मुद्दा येतो. तर रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल तुमचं काय मत आहे? रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये पण तेच आहे. बरेच वेळेला आम्ही लोक बघतो की मला 45व्या वर्षी रिटायर व्हायचंय, मला 50व्या वर्षी रिटायर व्हायचंय, माझं ड्रीम आहे 55व्या वर्षी रिटायर व्हायचंय. मग 55व्या वर्षी जर रिटायर व्हायचंय तर तुमच्याकडे इफेक्टिव्ह 25 वर्षाचं काम करायला किंवा 30 वर्षाचं काम करायला, तर तुमचं डेली कॅश फ्लो तुमचा एवढा स्ट्रॉंग तुमच्या समोर पाहिजे आणि तुमचं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग झालं पाहिजे. ते इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग प्रत्येक टाइम टू टाइम रिव्हिजिट करून त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे. then you will be able to reach at that point. Otherwise मग आपलं ट्रॅडिशनल रिटायरमेंट आहे 58, 60, 65 आपण जी काय धरतो, त्याच्यामध्ये आपण त्या वेळेला आपण इफेक्टिव्हली सेकंड इनिंग चालू करतो आपल्या आयुष्यात. आपण त्यावेळेला थोडं पहिलं काम कमी करतो, दुसरं काहीतरी काम चालू करतो. पण मग त्याच्यात परत तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे, तुम्ही किती लाईफ एक्सपेक्टन्सी एस्टिमेट करून चालला आहात, मग तुम्हाला पोस्ट रिटायरमेंट लाईफ तुमचं किती आहे, 20 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष. बेस्ड ऑन दॅट तुमचे त्यावेळेला मेडिकल एक्सपेन्सेस पण वाढू शकतात किंवा तुमचे अजून बाकीचे पण काही चॅलेंजेस येऊ शकतात. मग त्यावेळेला तुमचा कॅश फ्लो अनइंटरप्टेड राहायला पाहिजे. मग अनइंटरप्टेड कॅश फ्लो कशात राहू शकतो, की तुम्ही सेफ ऍसेट मध्ये जर व्यवस्थित तेवढं पाणी भरून ठेवलं असेल तर तिथनं तुम्हाला ते ठिबक सिंचन पद्धतीने दर महिन्याला येत राहणार. नाही तर खूप पाऊस पडला, डॅम भरला आणि डॅम वाहून गेला, त्याचा उपयोग काय झाला? फक्त फोटो काढण्यापुरता, सेल्फी काढण्यापुरता त्याचा उपयोग झाला, पण नंतर आपण कोरडे, ग्राउंड लेवल पाण्याची वाढलीच नाही. तशी आपल्या इन्व्हेस्टमेंटची ग्राउंड लेवल रिटर्नची वाढली पाहिजे. सो यू शुड हॅव अ कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. अमेझिंग एक्झाम्पल सर. म्हणजे जे तुम्ही म्हटले, पाऊस खूप पडतो पण ते पाणी वाहून जातं आणि ते खाली आपल्या मुळाशी जात नाही, त्याचं जिरत नाही ते पाणी. याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ह्या उद्देशाने आपण रिटायरमेंट प्लॅनिंग केली पाहिजे. एक्झॅक्टली. अमेझिंग एक्झाम्पल सर. आता फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात येत आहे या लाईव्ह मध्ये की तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, आपण नक्की आन्सर करू नंतर. आणि ह्या लाईव्ह मध्ये तुम्हाला लक्षात येत आहे का फ्रेंड्स, की आपण एक बेसिक गोल्स ऑफ लाईफ बघतोय, चाइल्ड फ्युचर, मग रिटायरमेंट, आणि हे डायरेक्टली रिलेटेड आहे वेल्थशी. आणि सर एकदम परफेक्टली तुम्हाला आन्सर देत आहे, गायडन्स देत आहे. आता पुढच्या मुद्द्यावर येऊ आपण, विच इज नॉट इन्व्हेस्टमेंट बट इन्शुरन्स. इन्शुरन्स हा एक अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी बघतो की खूप लोक खूप हेवी अमाऊंटच्या पॉलिसीज पण भरत असतात, किंवा काही लोक असे असतात की ज्यांच्या सोबत काही दुर्घटना घडते किंवा मेडिकल इमर्जन्सी येते, आपल्याला लक्षात येतं अरे हे स्वतः एवढे मोठे डॉक्टर होते तरी यांचा स्वतःचा मेडिकल इन्शुरन्स नव्हता, हे स्वतः एवढे मोठे एज्युकेटेड व्यक्ती होते तरी यांचा लाईफ इन्शुरन्स नव्हता. असे दोन्ही विरोधाभास जाणवतात सर. तर याबद्दल मला असं वाटतं की तुम्ही काही इन्फॉर्मेशन द्यावी, कारण आय हॅव ऑल्सो हर्ड ग्रेट पीसेस ऑफ नॉलेज फ्रॉम यू अबाउट इन्शुरन्स. तर तुम्ही त्याच्यावर बोलावं सर. नाही, इन्शुरन्सची सर्वात बेसिक प्रिन्सिपल आहे इन्शुरन्स, जेव्हा गरज नसते तेव्हाच इन्शुरन्स घ्यायचा असतो. हे जेव्हा माणसाला कळतं की तो मग आजच इन्शुरन्सच्या पॉलिसीचा विचार करायला पाहिजे की आता आज गरज नाही, मला मी फाईन आहे, एव्हरीथिंग इज इन फाईन, आय एम सेलिंग व्हेरी कम्फर्टेबली इन माय ओन वर्ल्ड, काय गरज आहे मला. पण इन्शुरन्स जेव्हा गरज नसते तेव्हा इन्शुरन्स घेतला पाहिजे. आणि मग तुम्ही काय काय प्रकारच्या रिस्क त्याच्यामध्ये कव्हर करू शकता, हा एक वेगळा मोठा याचा पार्ट आहे. लाईफ इन्शुरन्स एक त्यात पार्ट आहे, किंवा तुम्ही प्रोफेशनल आहात तर प्रोफेशनल इंडेमनिटी इन्शुरन्स हा एक पार्ट आहे, किंवा तुम्ही तुमच्या फिक्स असेटचा इन्शुरन्स हा एक पार्ट आहे. किंवा बरेच वेळेला असं होतं की आपला डिस्ट्रप्शन ऑफ ऍज यू सेड बिझनेस इज देअर, किंवा फायरमुळे आपली फॅक्टरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, किंवा पॅन्डेमिकमुळे काही ऑर्डर्स गेल्या, किंवा काही युएस एफडीए मुळे काही फार्मास्युटिकल कंपन्यांची प्रोडक्शन बंद आहे. सो दे आर फेसिंग द क्रंच, दे आर फेसिंग द प्रॉब्लेम.
तिथे तुमचा लॉस ऑफ बिझनेस जो होतो त्याच्यासाठी पण काही इन्शुरन्सच्या पॉलिसी आहे. अच्छा. म्हणजे इन्शुरन्स हे जे प्रकार आहे ना, इन्शुरन्स हा रिस्क कमी करण्याचा एक मोठा टूल आहे. मग तुम्ही ते रिस्क तुमच्या बिझनेस मध्ये जर कमी केली, तुमचा फायर इन्शुरन्स केलेला असेल, तुमचा बिझनेसचा इन्शुरन्स, बिझनेस लॉस जो होतो त्याचा इन्शुरन्स केला असेल, किंवा प्रोफेशनल्सच्या बाबतीत म्हणजे सीए झाले, डॉक्टर झाले, ऍडव्होकेट झाले, त्यांना प्रोफेशनल इंडेमनिटी इन्शुरन्स आहे. उद्या तुमचा एखादा सल्ल्यावर एखादा काही मोठा प्रॉब्लेम झाला आणि समोरच्या क्लायंटने तुम्हाला काही त्याच्यात लीगल काही ऍक्शन घेतल्या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही डॅमेजेसची लायबिलिटी आली, येऊ शकते. आपल्याकडे अजून तो कल्चर नाहीये, पण फॉरेन कंट्रीज मध्ये इट्स अ कॉमन थिंग. तर मग त्यावेळेला प्रोफेशनल इंडेमनिटी इन्शुरन्स एकदम मिनिस्क्यूल प्रीमियम आहे. म्हणजे तुम्हाला एक 25 लाखाचा इन्शुरन्स हार्डली 1,000-500 रुपयामध्ये मिळून जाणार. अरे वा. So why not to cover that risk? If my advice is given to client and based on that advice they are acting, so it may happen sometimes my advice goes wrong and he has to pay some consequences. So त्या केस मध्ये म्हणून मग इन्शुरन्सच्या बाबतीत जर आपण म्हटलं ना, तर इन्शुरन्सचे बरेच प्रकार आहे. लाईफ इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम आहे. आज आता आपण बघितलं मेडिक्लेमचं महत्व किती आहे पॅन्डेमिक मध्ये. आज एवढं लोकांनी फार होरपळून गेलं त्याच्यामध्ये. काय हे होतं. मेडिक्लेम झाला, लाईफ झाला, व्हेकलचा इन्शुरन्स झाला, प्रोफेशनल इंडेमनिटी इन्शुरन्स झाला, बिझनेसच्या रिस्कचा इन्शुरन्स झाला. हे सगळे इन्शुरन्सचे प्रकार आहेत. याची तुम्ही सांगड घातली पाहिजे. अगेन प्रत्येक ठिकाणी मी एक मगाशी सांगायचं राहिलं माझं, की प्रत्येक ठिकाणी तुमच्या लाईफ पार्टनरला तुम्ही तुमच्या डिसिजन मेकिंग मध्ये, इन्व्हेस्टमेंट प्रोसेस मध्ये यू मस्ट इन्व्हॉल्व. यू मस्ट. त्यांना कळत नाही, ते मिस बघतो, त्यांना काही समजत नाही. हे सगळे आता हे वाक्य आता हे झालेले आहेत. काय उपयोग नाही. मी अशा खूप केसेस बघतो की चांगल्या चांगल्या केसमध्ये फार मोठे नंतर प्रॉब्लेम्स आले. खूप मोठे प्रॉब्लेम आले. त्या फॅमिलीला खूप फेस करायला लागलं. का? सिम्पली त्यांना काहीच माहिती नव्हतं. दे वर नॉट द सेकंड होल्डर्स. दे वर नॉट इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस. त्यांना कुठे इन्व्हेस्टमेंट ते सुद्धा माहित नव्हतं. सो याच्यात काही ही काय गुड प्रॅक्टिस असूच शकत नाही. तुम्ही एकदम क्लॅरिटी राहिली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही लोकांना क्लॅरिटी देता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सर. कारण हे खूप वेळा पाहिलंय आपण की माहितीच नसतं फॅमिली मेंबर्सला की कुठे इन्व्हेस्टमेंट आहे, कुठला इन्शुरन्स घेतलाय, काय घेतलाय. जेव्हा खरी गरज पडते त्या इन्शुरन्स म्हटलं ना बेसिक्स हे बेसिक्स मध्ये येतं. हे बेसिक्स शुड बी व्हेरी क्लिअर. बेसिक्सच आपण 10 वेळा भोगायला पाहिजे. परफेक्ट परफेक्ट. मग आता सर इथेच मुद्दा येतो याचा आपल्या विलचा. ओके. आता विल मध्ये लोकांना बऱ्यापैकी आपली विल असते हे माहिती आहे, पण एक बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग पण असतं. हेही एक प्रकार आहे जो तुम्ही माझ्याशी एकदा डिस्कस केला होता. त्याबद्दल तुम्ही बोलावं. सो पहिले विल बद्दलही थोडंसं जर सांगता आलं तर सांगा, आणि बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग. नाही, हे बघा सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना, की तुमचं जर बिझनेस पुढे परफेक्च्युअली तुमचा सक्सेसफुल कोणाला वाटणार नाही. कोणाला पण वाटेलच ना, की बुवा मी सुरुवात केली आहे फाउंडेशन स्टोन पासून आणि आज मी समजा सेकंड थर्ड फ्लोर पर्यंत आलोय. तर आय विल बी मोर दॅन हॅपी इफ इट बिकम्स अ मल्टी स्टोरीड बिल्डिंग आणि इट क्रिएट्स जॉब फॉर एव्हरीवन. इट गिव्हन्स यू रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट इन द फॉर्म ऑफ टॅक्सेस. कोणाला वाटणार नाही? सगळ्यांना वाटेल. पण याच्यामध्ये आपल्याकडे तो कल्चर तेवढा डेव्हलप नाहीये जेवढा व्हायला पाहिजे. की बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग करताना पहिल्यांदा तुमचं ऑर्गनायझेशनचा जो स्टेटस आहे तो तुमच्या बिझनेस सक्सेशन प्लॅनिंगला ट्यून्ड आहे का? इफ इट इज अ पार्टनरशिप फर्म, त्याला खूप काही काही लिगल लिमिटेशन्स किंवा काही काही प्रॉब्लेम येऊ शकतात. इफ इट इज अ प्रोप्रायटरी, अगेन त्याला वेगळे त्याचे लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे सर्वात बेस्ट सक्सेशन प्लॅनिंग बिझनेस तुमची जर तुमच्या बिझनेसची जर कंपनी असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड कंपनी, तर त्याच्यामध्ये उद्या तुम्ही तो बिझनेस विकायचा ठरवलं. आता हा जेव्हा आपण एखादा एंटरप्रेन्योरशिप मुद्दा आपण डिस्कस करतो तर ही अगेन बिकम्स इमोशनल. तुम्ही कधीच विकणार नाही. तुम्ही हे काय विचारताय? म्हटलं ठीक आहे, तुम्ही आज करताय, तुमच्या फोर फादर्सने केलं, तुमच्या नेक्स्ट जनरेशनने नाही केलं हे बिझनेस. सो वेअर यू विल बी नो वेअर. सो त्यावेळेला जर तुमचं कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन असेल तर तुमच्या बिझनेसचं तुम्ही व्हॅल्युएशन करा. तुमचं जे काय असेल तुमच्या कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट करून त्याचं व्हॅल्युएशन शेअर्सचं काढा आणि तुम्ही just give that ownership of shares to the incoming buyer. That's all. This is a good succession planning. किंवा मग दुसरं सक्सेशन प्लॅनिंग असं होऊ शकतं किंवा पुढे तो बिझनेस टेक ओव्हर करताना कोण येणार आहे आपल्या घरातलं, घरामधले आपले मेंबर्स कसे आहेत, त्यांची अबिलिटी काय आहे, कोण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहे कम्पॅरेटिव्हली, कोण वीक आहे, त्याच्या हिशोबाने पण पॅरेंट्सने प्लॅनिंग करावं पाहिजे. सो दे कॅन कन्सल्ट द ऍडव्होकेट, दे कॅन कन्सल्ट देअर कन्सल्टंट ऑल्सो इन दिस. वाव. सो सर तुम्ही असे काही इन्शुरन्सेस सांगितले, असे काही प्लॅनिंग सांगितले जे नॉर्मली कधी ऐकण्यातच नसतात. तुम्ही जे प्रोफेशनल्सचा इन्शुरन्स सांगितला,
ती गोष्ट किंवा हे बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग हे नॉर्मली आपण कधी ऐकत नाही, पण याच्यासाठी पण कन्सल्टिंग मिळते. मुळात मुद्दा हा आहे फ्रेंड्स की याची कन्सल्टिंग अवेलेबल आहे, आपण जाऊन विचारत नाहीये. सो वी नीड टू थिंक हॉलिस्टिकली. आपण सगळा विचार केला पाहिजे. इन्शुरन्सचं मेन मीनिंग काय समजलं की इट इज अबाउट सेक्युरिंग युअर फायनान्सेस इन ऑर युअर फ्युचर. तर मग प्रत्येक एलिमेंट ऑफ युअर लाईफ कोणकोणता एलिमेंट मी सेक्युअर करू शकतो हा प्रश्न पडेल आणि मग तुम्ही शोधाल की कसं सेक्युअर मग मार्ग सापडेल. बरोबर. सो इट्स ऑल अबाउट थिंकिंग हॉलिस्टिकली फ्रेंड्स. आणि खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही बोलले सर. मी बिझनेस क्लॅरिटी जेव्हा माझा कोर्स घेत असतो तेव्हा टी हार्वेकर एक खूप सक्सेसफुल मिलेनियर कोच आहेत US मधले, आणि ते सांगतात द बेस्ट प्रोडक्ट इन युअर बिझनेस टू सेल इज द बिझनेस इट सेल्फ. म्हणजे तुमचा बिझनेस हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट असू शकतं जे तुम्ही विकतात. आता आपल्याकडे लोक इमोशनल होतात, हा मुद्दा वेगळा आहे, पण आताचा ट्रेंड जर तुम्ही बघाल, जे मर्जर्स अँड ऍक्विजिशन चालले आहेत मार्केटमध्ये, यू आर रिअली गुड ॲट युअर वर्क, यू कॅन थिंक ऑफ इट. ऍटलीस्ट मी तर असे सजेस्ट करतो, ठीक आहे तुम्ही तुमच्या बिझनेस बद्दल इमोशनल आहात, पण तुमचा बिझनेस सेलेबल तरी आहे का? तुम्ही त्या लेवलला नेलाय का तुमचा बिझनेस की उद्या कोणी विकत घ्यायला आला तर तुम्ही विकू शकता, किंवा तुम्हीच उद्या थर्ड पर्सन म्हणून तुमचा बिझनेस विकत घ्यायला आले तर तुम्हाला लक्षात येईल की अरे हे पॉइंट्स मिसिंग आहे, मी नाही घेत हा बिझनेस विकत. बरोबर. ह्या लेवलला तुम्ही तुमचा बिझनेस नेला का? ऍटलीस्ट तो थॉट प्रोसेस आहे ना की मी हा बिझनेस विकू शकेल उद्या, तर त्या लेवलला मी बिझनेस नेलाय का? तशी प्लॅनिंग, तशा सिस्टम्स, तशा प्रोसेसेस आहेत का? ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव सर, एम्प्लॉईज साठी ज्यांचे मोठे बिझनेसेस आहेत किंवा ज्यांच्याकडे एम्प्लॉईज लॉंग टर्म साठी असतात, तर एक एम्प्लॉईज लॉंग टर्म रिटेन्शन साठी पण काही आपल्याला वेल्थ क्रिएशनचे किंवा सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटचे काही कॉन्सेप्ट आहेत का जे हेल्प करू शकतात? नाही, त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट आपण बघतो, आपल्याला बऱ्याच लिस्टेड स्टॉक्स माहिती आहे. HDFC लिमिटेड आहे किंवा HDFC लाईफ आहे किंवा एनी अदर फायनान्शियल फील्ड मध्ये, म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून दिलायचं. आपण बघतो की तिथले जे काही काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांना ते कन्सिस्टंटली स्टॉक्स देतात त्या कंपनीचे. येस. आणि ते स्टॉक्सची व्हॅल्यू वाढत राहते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, बिकॉज दॅट बिझनेस इज गुड, दे आर गुड ॲट देअर बिझनेस, दे आर कॉम्पिटिटिव्ह, दे आर अर्निंग प्रॉफिट्स अँड देर इज अ कन्सिस्टन्सी इन अर्निंग द प्रॉफिट. So automatically the goodwill is there and it is reflected in the stock price. मग आपला बिझनेस जर या लेवलला आपण नेलेला असेल, अगदी लिमिटेड कंपनी तुमची झाली असेल, ती स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होण्याच्या मार्गावरती असेल आणि तिचं मार्केट कॅपिटलायझेशन चांगलं होत असेल, then in that case you can give the stock options to your employees. That is a good way of retaining the tax employees with you. किंवा त्याच्याऐवजी जे छोटे ऑर्गनायझेशन्स आहेत, प्रोप्रायटरी आहेत किंवा पार्टनरशिप आहेत किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत, ते छोट्या स्तरावरती बिझनेस करतात, त्यांना असे काही इन्शुरन्स कंपन्यांचे ऑप्शन्स असतात की ज्यात कंपनी प्रीमियम पे करते आणि त्याची मॅच्युरिटी त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला मिळते आणि कंपनी कॅन क्लेम दॅट एक्सपेंडिचर आणि मॅच्युरिटी इज रिसिव्ड इन द हँड्स ऑफ डायरेक्टर. सो दिस इज वन गुड वे ऑफ टेकिंग द मनी फ्रॉम द कंपनी ऑल्सो अँड रिटर्निंग द एम्प्लॉई ऑल्सो, जस्ट लाईक अ व्हेरी इम्पॉर्टंट की मॅन इन्शुरन्स टाईप. असे पण आहेत, त्याच्यामध्ये पण काही सोल्युशन्स आता आलेले आहेत. कंपनी प्रीमियम पे करते आणि त्याची मॅच्युरिटी त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला मिळते आणि कंपनी कॅन क्लेम दॅट एक्सपेंडिचर आणि मॅच्युरिटी इज रिसिव्ड इन द हँड्स ऑफ डायरेक्ट. सो दिस इज अ वन गुड वे ऑफ टेकिंग द मनी फ्रॉम द कंपनी ऑल्सो अँड रिटेन. येस सर. हा आवाज येत होता मध्ये. हो सॉरी, ते मी एक प्रश्न पाहायसाठी फेसबुक लाईव्ह ऑन केला होता. एक प्रश्न आला होता की हाऊ टू कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ रिटायरमेंट. हा बरोबर. नाही, ते कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे की तुम्ही आज तुमचे एक्सपेन्सेस काढा काय आहेत ते एक्सपेन्सेस तुम्हाला ज्या वर्षात रिटायर व्हायचंय आणि तिथनं पुढे तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे. म्हणजे समजा तुम्ही आता ऍट द एज ऑफ 40 आहात समजा आणि यू वॉन्ट टू रिटायर ऍट 60, पण आज तुमचा 50,000 रुपये महिन्याचा एक्सपेंडिचर आहे, तर तुम्ही पुढच्या 20 वर्षात इन्फ्लेशन किती काउंट करून ते 60,000चं 50,000चं तुम्हाला त्यावेळेला मिनिमम समजा 1 लाख, 1.25 लाख रुपये लागणार आहे. जेव्हा आफ्टर 20 years the value of 1,25,000 will be equal to 60,000 टुडे. तर मग ते 125 पुढे तुम्ही किती सस्टेनेबल करायला पाहताय. तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी तुम्ही 100 धरली, तुम्हाला 40 वर्ष ते पैसे मिळाले पाहिजे. 80 धरले तर 20 वर्ष मिळाले पाहिजे. मग ते पैसे विथ अ सेफेस्ट रेट ऑफ रिटर्न 6%, 7%, 8% जे सेफ मोड मधले रिटर्न आहे, तेवढे जर आपल्याला अर्न करायला पाहिजे असेल तर आपल्याला किती आपली इन्व्हेस्टमेंट तिथे जमली पाहिजे, म्हणजे आपल्या धरणामध्ये किती पाणी तेवढं कंटिन्युअसली राहिलं पाहिजे, so that we can have that water whenever is required. Wow.
So it is very simple. Actually, friends, जसं सर बोलले, रिटायरमेंट प्लॅनिंग इज व्हेरी सिम्पल. फक्त क्लॅरिटी आणा. तुमच्या कॅश फ्लोचं काउंटिंग तुम्ही जर सुरुवात व्यवस्थित केली तर तुम्हाला करता येईल. आणि ह्या क्वेश्चनवर आपण डायव्हर्ट झालो, पण सरांनी जो बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग किंवा एम्प्लॉई लॉंग टर्म रिटेन्शन याच्याबद्दल जे बोलले, हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहे फ्रेंड्स. भलेही आज काही लोकांना समजत नसतील, आय हायली रेकमेंड कॉन्टॅक्ट युअर कन्सल्टंट, कॉन्टॅक्ट युअर एक्सपर्ट्स अँड गेट द इन्फॉर्मेशन. बऱ्याच वेळेला सक्सेशन, बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग मध्ये टॅक्स इश्यूज येतात, काही कॅपिटल गेनचे इश्यूज येतात, टॅक्सेशनचे इम्पॅक्ट येतात. सो बेटर दे कॅन कन्सल्ट देअर ऍडवायझर इफ दे वॉन्ट टू थिंक इन दिस डिरेक्शन. कारण का विथ द हेल्प ऑफ ऍडवायझरच तुम्ही हे करू शकता. कारण त्याच्यातले टॅक्सचे पण अँगल आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. नुसतं बोलणं परत सोपं आहे सक्सेशन प्लॅनिंग. इट हॅज सो मेनी इम्प्लिकेशन्स ऍज फार एज द लॉस आर कन्सर्न. राईट. आणि आता सगळ्यात महत्वाचा मेन जो टॉपिक आहे की हे सगळं बिझनेस करत असताना तो की मॅन असतो, मेन व्यक्ती आहे की मॅन. त्या की मॅनचे इन्शुरन्सेस बद्दल आपण ऐकतो मध्यंतरी. तो काय असतो प्रकार? की मॅनचे इन्व्हेस्टमेंट्स वेगळ्या काही असू शकतात का? त्यासाठी काही वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत का की जे जास्त अजून बेटर आहेत, नॉर्मली लोकांना जे माहित नाही आहेत अशा पद्धतीचे? नाही, आहे ना. कीमॅन्सच्या बाबतीमध्ये उद्या कीमॅन जर गेला तर बिझनेस हॅम्पर होणार आहे. एक समजा तुमच्याकडे टेक्निकल एक्सपर्ट आहे आणि तो जर उद्या सोडून गेला तर तुम्हाला डिस्ट्रप्शन काही ना काहीतरी येणार आहे, बिकॉज तेवढा लेवलचा एक्सपर्टाईज नाहीये. तर मग त्या पर्टिक्युलर माणसाचं गेल्यानंतर कंपनीचा जो लॉस होऊ शकतो, तो लॉस इन मनी टर्म्स कॅन बी कॉम्पेन्सेटेड बाय बाईंग सर्टन पॉलिसीज. अरे वा. At least you will get some time to replace that person of that level, but at that time तुमचा जो लॉस होतोय तो लॉस will be compensated by the insurance company, so that at least you will not have a loss, financial loss. तुमच्या पुढे चॅलेंज राहील की नवीन व्यक्ती कशी मी रिप्लेस करेल. ते जर तुम्ही करू शकता, बिकॉज यू आर इन टू दॅट बिझनेस, यू कॅन फाइंड आउट द अदर पर्सन ऑल्सो. पण इन बिटवीन डिस्ट्रप्शनचे फायनान्शियल लॉसेस बॅलन्स शीट मध्ये येऊ नये याच्यासाठी तुम्हाला काही ऑप्शन्स मिळू शकतात. ओके, ग्रेट सर. इट वॉज अ लॉट ऑफ इन्साइट. आणि आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण एकच इंटेन्शन होतं सर हा फेसबुक लाईव्ह घ्यायचा, की आपण जेव्हा धनत्रयोदशी येते, धनतेरस जेव्हा आपण याला म्हणतो, आपण धनाचा विचार करतो. बरोबर. ते धन क्रिएट करणं, ते धनाला मॅनेज करणं, त्याचे सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंट काय असतात, त्याचे प्रकार काय असतात, त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट जो तुम्ही आज कव्हर केला, जर मेजर टेक अवे असेल, इट इज द माइंडसेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर माइंडसेट खूप महत्वाचा आहे. आणि ह्याबद्दल आय होप जे व्ह्युअर्स आहे त्यांना मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन मिळालं. द होल इंटेन्शन वॉज दिस. आणि याच्यासाठी सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला कुलकर्णी सरांचं मिळालं. सर, काही क्लोजिंग वर्ड्स असतील तुमच्या? नाही, मी तर असंच म्हणेल की तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंटचं जर्नी लवकरात लवकर चालू करा. रीच टू द टॉप ऑफ द माउंटन, तिथे सेंचुरी मारा आणि अशी बॅट हवेमध्ये हे करा आणि सांगा की आय हॅव अचीव्ड माय टार्गेट, आय विल बी मोर देन हॅपी. Thank you very much, sir. What a great goal to have, friends. What a great goal to have. खरंच ती सेंचुरी मारायच्या दिशेने आपण सुरुवात करूया. सेव्हिंग्स इज द फर्स्ट स्टेप. देन इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण नॉलेज घेऊ, इन्व्हेस्टमेंट्स करू. फ्रेंड्स, मी परत रिपीट करेल, एक खूप मोठा फरक आहे. सगळ्यांना माहित आहे आणि सगळे करताय याच्यामध्ये. एव्हरीबडी ऑलरेडी नोज दॅट वर्सेस एव्हरीबडी ऑलरेडी डज दॅट. आता तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज मिळालंय. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज गो अँड टेक सम ऍक्शन. याच्याही वरती मी सरांना एक रिक्वेस्ट केली होती या लाईव्ह घ्यायच्या आधी, की सर, जर कोणाला काही डाऊट असले, काही प्रश्न असले तर आम्हाला कसे मिळतील उत्तर. तर सरांनी आपली रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे. सरांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी मी इथे कॉमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करणार आहे. ओनली रिक्वेस्ट इज प्लीज मेसेज हिम किंवा ईमेल हिम. ओके. आणि मग त्यांना मेसेज मिळाल्यावर ते त्यांची टीम किंवा सर स्वतः वेळ बघून तुम्हाला कॉल बॅक करतील आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तिथे टाका. ही विल डेफिनेटली ट्राय टू आन्सर इट. So that's the big gift from Kulkarni sir. He's a very busy professional. तरी ते आपल्याला एवढे मोठे सपोर्ट करताय. Anyone who is having any problem which is related to whatever we discussed, आपण जे डिस्कस केलं त्याबद्दल काही इश्यू असेल तर प्लीज तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. सो माझ्या ह्या कमेंट मध्ये तुम्हाला पहिले ते डिटेल्स सापडतील. थँक्यू व्हेरी मच सागर. सर, थँक्यू व्हेरी मच. अँड दिस इज अ ग्रेट गिफ्ट फ्रॉम युअर साइड. Happy Dhanteras to everyone. It is not a gift. It is just sharing of the information, I can say. Thank you, sir. Thank you very much. Yes. So Thank you. It was great having you here, sir. Thank you. Thank you.